तर बघा बॉर्डरवरती अशी चेकिंग होते, सगळं काय चेक करतात. इंडिया जा रहा हूँ. हाँ इंडिया जा रहा हूँ. थैंक यू थैंक यू. मजा आया नेपाल में जाके, बहुत घूमे हम लोग. थैंक यू. बाय बाय. फायनली आम्ही आलो इंडियामध्ये. भरपूर भारी वाटतंय आणि आपला फ्लॅग फडकतोय, बघू शकता तुम्ही. इंडिया में आ गए. कसं वाटतंय? अरे नेपाळ ट्रिप मस्त एकदम सक्सेस झाली. आपला इंडिया मध्ये जायचं. आता आपल्याला कुठे जायचंय याच्यानंतर? आपल्याला बाबा बैद्यनाथला झारखंडला जायचं. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. बघता बघता 7-8 दिवस कधी गेले निघून कळालंच नाही. आता आपण पशुपतीनाथांचं दर्शन घेण्यासाठी निघतोय. सो आपल्या रूमचं लोकेशन बघू शकता. केवढ्या सुंदर अशा पॉइंट वरती घेतला होता. भाई इथनं व्ह्यू बघा कसला भारी येतोय. एक खुलतं का नाही, एवढीच खुलते वाटते. एवढा सुंदर व्ह्यू दिसतोय या साईडून. आणि आमचा रूम पण एकदम भारी होता, लक्झरीज रूम होता, बघू शकता तुम्ही. या साईडला झोप एवढी डेंजर लागली ना भाई. वाजले किती बघा, डायरेक्ट 11:30 वाजायला आलं. एवढी भारी झोप लागली. आता सगळं आम्ही पॅकिंग वगैरे करून घेतली आहे. भावाचं पण पॅकिंग करायचं आहे. आपल्याला लय पिसाल्यानं खालती गाडीमध्येच चार्जर काढता पहिला, तर सगळ्यां पहिला निघूयात. आता आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आणि मग तिथनं डायरेक्ट निघायचं आहे नेपाळ सोडून बाहेर. पशुपतीनाथांचं दर्शन घेतलं ना, डायरेक्ट 7-8 तासाची ट्रॅव्हलिंग आहे. डायरेक्ट नेपाळ सोडून आपल्याला बाहेर जायचं झारखंडला. आय थिंक आपण बघू पोहोचतोय की नाही, किती टाइम लागतो, काय लागतो बघूया. आता 11:30 वाजल्या घरातून. आईला आठवण काढतो, उचका लागल्या मला पक्या. आता आपण निघतोय इकडनं. गाडीमध्ये सगळ्या काय बॅगा वगैरे टाकून घेतोय. आपला भाऊ करण भाऊ आमचे मॅनेजर आहेत. सगळ्या तेच करतात. मॅनेज म्हणजे भाऊ 50 रुपये दे ना नेपाली. दिले का त्याला 50 रुपये? चल जाऊन दे. चल मॅप लाव ना, कुठं जायचं माहिती. मॅप लाव भाऊ तुम्हीच तर सगळं करू शकता. मीच आहे ना सगळं करा. तुम्ही पासली बारा उठा चाले हो. काय भाऊ कोणला बोलतोय? तुला बोलता मला काल एवढा लेट. भाऊ मी सगळ्यात लवकर उठलोय, त्याला विचारा. त्याने लेट केले. पावडर टेकली लावायला, जॅकेट घालायला 10 वाले जॅकेट घातले त्याने गांडूनी. आता सांगता तर गाईज सध्या तर आपण आलोय पार्किंग मध्ये. पहिला तर गाडी तर पार्क करून घेऊ आपण. तर गाईज चला आता आपण निघालोय. पशुपतीनाथांचं दर्शन घ्यायचंय. बघू शकता किती क्राऊड आहे या साईडला. सगळे आपल्याकडनं आलेत लोक. चुकू नका फक्त, बस माझ्या पाठीचे. कोण देशील का नाही बाबा नो आम्हाला अका पॅक करता. आज सगळी घुसती नाही असे. तूच घुस बाबा, तू घुसशील बरोबर. बाला एकदा गेला का चल इकडून. बाला तिकडून चल तिकडून. पॅन माकेल बोलते. बघू दे बाला कसा घुसते. बाला बघ कसा घुसले. आपल्याला डांगा टाकूनच जाऊ. थांबरे. तर गाईज इथं शॉपिंग करायला भरपूर काही आहे, बघू शकता. आता पहिला तर आपण दर्शन घेऊ, मग त्याच्यानंतर बघू शॉपिंग वगैरे. सर कितना दूर है इधर से मंदिर कितना दूर है? 2 मिनट भी नहीं आगे. क्या चप्पल नहीं जाएगा इधर. चप्पल नहीं जाएगा. रस्ते में घूमो. गाईज इकडनं घेतलं आपण पूजेचं सामान चौघांनी वेगवेगळा, कारण की पूजा करायची आहे ना. मग कंट्री मधून नाही होणार बोलले. बरोबर ना. मग पूजेचं सामान घेतलं या साईडला सगळ्यांनी. चला दर्शन घेऊ. कोणत्या साईडला मंदिर आहे? तर काहीच मंदिराच्या इथेच जातो आपण. आणि बघू शकता कसला भारी लोकेशन आहे. पाठसा जुन्या जमान्याचा पूर्ण हे गाय बनवलेलं आहे पाठी या साईडला. बघा. आणि मंदिर त्या साईडला आहे पशुपतीनाथांचं. चला मंदिराच्या इथे जाऊ. बघू शकता हा गेट आहे. सो आम्ही आतमध्ये जातो आता फटाफट दर्शन घ्यायला. चला लवकर फोटोशूट नंतर करा. पहिला फोटोशूट करत बसतात सगळे. पहिला देवाचं दर्शन. हा चला. काहीच केवढं सुंदर आहे बघा. हाँ बोलिए. स्पीक इंग्लिश. नो इंग्लिश, ओनली हिंदी मराठी. मुंबई से. यस. जुहू टेम्पल. जुहू मंदिर. यू नो. नो. राधा कृष्ण मंदिर. यस. इन जुहू. यस. हिंदू. एक मैं कृष्ण भक्त है. अच्छा. दिस जगन्नाथ महाप्रसाद. ओके. This from Jagannath Mandir. Maybe you can help with. Thank you so much. You can help with छोटा donation for Mandir. Wait, I'm पूजा करीन. आणि मग हरे कृष्ण. भरपूर जण असे लोक भेटतात इथे.
ठीक आहे, पहिला तर आपण पूजा करायला जाऊ. आपले मित्र डायरेक्ट गायब झाले, कोणत्या लाईनीमध्ये गेले भाई का माहिती. तर गाईज ही लाईन आहे पूर्ण. आता आपण लाईनीमध्ये राहू पटापट. बघा इकडनं पूर्ण लाईन लागली आहे, मस्त शिस्त पद्धतीने लाईन आहे. मग ब्रिजवरनं कसं वाटतंय, मस्त ब्रिज वगैरे बनवलाय. गाईज त्या साईडला ना कबूतर भरपूर आहेत, मी तर त्यांना भेटल्याशिवाय जाणारच नाही. कबूतर पण भेटू. आपले भाऊ बघा लाईनीमध्ये. भाऊ हाय करा. आलो खाली आलो. चला तर आपण पहिल्या लाईनीमध्ये राहू. दर्शन वगैरे झालं ना की मी तुम्हाला अजून काय काय आहे सगळं काय दाखवेल. किती मस्त मस्त लोकेशन आहेत, सगळेजण फोटो वगैरे काढत बसले. आपण पण थोड्या वेळात फोटो वगैरे काढू, त्याच्या अगोदर दर्शन घेऊ. पुंडरीका वश करने का. ओम पवित्र पवित्रो वा सर्वांगस्तिव्यास्मरे पुंडरी. ओम पवित्र पवित्रो वा सर्वांगस्तिव्यास्मरे पुंडरीकाक्षम सर्वाभ्यम चरासी. ओम पुंडरीकाक्षाय नमः. कोई खुला पैसा है सर? हम संकल्प मीन्स भगवान से प्रॉमिस. जो हम यहाँ पे आके पूजा कर रहे हैं, भगवान आंध्र सुख दे, शांति दे, समृद्धि दे, मनोकामना सब पूर्ण कर दे, ऐसा बोल के हम संकल्प ले रहे हैं. हरिओम तत्सत् हरिओम तत्सत् हरिओम तत्सत्. बोले ओम विष्णु ओम विष्णु ओम विष्णु ओम विष्णु ओम विष्णु ओम विष्णु ओम शिवः ओम शिवः ओम शिवः ओम शिवः ओम शिवः ओम शिवः. हरिओम तत्सत् हरिओम तत्सत् 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 विष्णु विष्णु विष्णुद्यः श्रीमद् भागवतमा प्राण ऋषिशः विष्णु राघवसंकरण ब्रह्मणोदित प्रार्थे श्री सिद्धवराकल्पे अष्टातमे कलियुगे प्रथमचरणः नेपालदेशः पशुपत चित्र पशुपत गुह्यकालश्चः पाश यजमान गोत्र. अपना गोत्र मालूम है? मालूम नहीं मालूम नहीं तो काश्यप गोत्र बोल सकते हैं. शिव जी का भी काश्यप गोत्र बोले गए हैं. शिव जी को तो अपने आप उत्पत्ति हो गया, उनका गोत्र नहीं था, इसलिए उनका काश्यप गोत्र बोल के उनका पार्वती जी से शादी हो गया, इसलिए हमने काश्यप गोत्र बोल सकते हैं. ठीक है. काश्यप गोत्र से आपका नाम रोशन नाम में दिव्यम तथा पत्नी तो नहीं ना अभी? नहीं, अभी होने वाली है, बाद में लेंगे. हाँ, अपना माता का नाम? गुलाब. गुलाब गुलाब नाम ने दिव्यम तथा. पिता पिताजी सालिक नाम ने दिव्यम तथा. भाई बहने? हाँ है ना. बोलिए. ऋषिकेश नाम ने दिव्यम तथा. देवेंद्र शाह. देवेंद्र शाह नाम. या बाहेर आता या बाहेर. ओम त्र्यंबक नामे क्षम्यताम परमेश्वरा. मंत्राइनाम क्रियाइनाम भक्तेनाम सुरेश्वरा यत्पूजितम मया देव परिपूर्णम ददास्तु मे. ओम शांति 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 सुख शांति समृद्धि मस्तु अस्तु परिपूर्णमस्तु. शिव जी को दर्शन कर लीजिए. ओम नमः संभवाय च मयुभवाय च नमः शंकराय च नमस्काराय च नमः शिवाय च शिवतराय च तत्व. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकम्. तर गाईज आम्ही पूजा वगैरे केली आहे, शांती वगैरे केली आहे. मस्त वाटलं इथे पूजा वगैरे करून. सो आपण यांना विचारून घेऊ इथे म्हणजे थोडीफार माहिती. मंदिर कितने सालों से? ये द्वापर का अंत्य का है सर. द्वापर का अंतर का कलयुग जो आरंभ हो रहा था. श्री कृष्ण भगवान थे, जो 5 पांडव, उनके टाइम में जो भगवान शिव ने भैंस का रूप धारण कर लिया. अच्छा. आधा भाग रह गया केदारनाथ और पूरा भाग आ गए यहाँ पे पशुपतिनाथ. अच्छा. जो यहाँ पे 4 चेहरे का दर्शन होता है भगवान शिव में, और जहाँ भी जाइए सिर्फ शिवलिंग का दर्शन होता है. यहाँ पे जैसा हमारा चेहरा है भगवान शिवा का भी वैसे चेहरा है. इसलिए हम चारों धाम का और बद्री केदार का दर्शन नहीं किया तो यहाँ पे आके पूर्ण दर्शन होता है. अच्छा. बोले पशुपतिनाथ भगवान के जय हो. तुम्ही बघू शकता आता आम्ही आतमध्ये चाललोय पाया पडायला. आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाहीये त्याच्यामुळे. तर गाईस आतमध्ये तर व्हिडिओ काढून देत नाहीत, तरी लपून छपून काढलेली एक व्हिडिओ आहे जी तुमच्यासाठी खास करून मी काढली आहे. 5,000 रुपये फाईन लागेल, त्याच्यामुळे मी व्हिडिओच नाही काढली. थोडीफार काढता येत आली तेवढीच दाखवली. गाईस फायनली आतमध्ये आम्ही दर्शन घेतलं पशुपतीनाथांचं. आतमध्ये एवढा सुंदर मंदिर आहे ना, आपल्याला व्हिडिओ वगैरे काढता येत नाही, तरी पण थोडीशी एक क्लिप आय थिंक झाली माझी, कारण की 5,000 रुपये फाईन आहे आतमध्ये जर तुम्ही व्हिडिओ काढताय वगैरे तर. त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ वगैरे काढता नाही आला, पण तुम्ही इथं नक्की या एकदा तरी, कारण का आपलंच मंदिर आहे. आणि पशुपती मातांचं मंदिर म्हणजे भाई एकदम एक नंबर मंदिर आहे. पिजन्स बघा केवढे आहेत. कबूतर
भाई जाम आहेत कबूतर. चला तर आता निघूयात आपण पटापट. ऑलरेडी भरपूर टाइम झाला. घरी कधी पोहोचायचं काय माहिती आता. घरी ना आता आपल्याला दुसऱ्या इकडे स्टे करायचा आहे. बघू कुठं. भाऊ आता आपल्याला कुठं जायचं आहे? तुला नाही विचारला भाऊ मी. या आपल्या वृंदावन आपल्या करण भाऊला विचारला. आपल्याला आता झारखंडला बाबा बैद्यनाथ ज्योतिर्लिंगला जायचं आहे. पण त्याआधी आपल्याला पहिले आता काहीतरी खायला लागेल. नाही खायला लागेल ना. नाहीतर तिकडं बघ कसं करत. नाहीतर गाडी बिलकुल पण पुढे जाणार नाही. चला पटापट. दर्शन एक नंबर झाला भाई. पण मस्त पूजा विजा करायला भेटली यावेळी. भाऊ हा सॉरी भाऊ. प्रसाद वगैरे घेतलाय थोडाफार आणि हे काय पूजा वगैरे आणि शिवलिंग वगैरे घेतलं. तर गाडीमध्ये पटापट टाकू आणि लगेच निघू. हवा वगैरे भरपूर सुटली इथे. हे बघ गाडीमध्ये जागा नाही तरी पण कुठं कुठे ठेवशील आता समजत नाही. माझा कुठे ठेवशील भाऊ? यायला पूजेचं सामान असं. तर गाईस आता आमचं सगळं काय घेऊन वगैरे झालंय. भरपूर एन्जॉय केलं. भाऊ मला कसं वाटलं? मस्त वाटलं एकदम. दर्शन वगैरे घेऊन एकदम पूजा वगैरे केले. आता केवढा रुंद आहे हा. हाय. योर बॉडी एंड पर्सनैलिटी वेरी हार्ड. ये ब्रो क्या खाते हो खाने में? हाँ बताओ ना. हाँ रोटी. रोटी. रोटी का काम है. कशी रोटी आहे आपली. आपल्या सोबत पण एक रोटी आहे. सॉरी नाही सॉरी 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 दादा. आपला मी याच्यासोबतच मस्ती करू शकतो. दुसऱ्या कोणासोबत नाही. मस्ती करून देत नाही. दादाच बरोबरच मस्ती करतो. डिपेंडर नाही रे. अशी डिपेंडर कुठं आली? इलेक्ट्रिक वाटतं. तर गाईज आता आपण भारतामध्ये चाललोय. तर नेपाळ पासून तर निघालोय. हे नेपाळचे रस्ते बघा अतिशय सुंदर. एअरपोर्टचा एरिया म्हणून इथे जरा सुंदर आहे. एअरपोर्टचा एरिया म्हणून सुंदर आहे ना. बाकी काय नाही. बाकी एकदम भंगरी आहे. तर गाईज फायनली आपण नेपाळ सोडलाय आणि आपण आपल्या इंडियाच्या बॉर्डर वरती आहोत आता. नेपाळ आणि इंडियाच्या बॉर्डर आहे. सो पटापट आपण इकडे दाखवूया. ते पास काढायला लागतो पहिला. तर पास दाखवू. इकडे चेकिंग चालू आहे पूर्ण. इकडे चेकिंग चालू आहे. तर बघा बॉर्डर वरती अशी चेकिंग होते. सगळं काय चेक करतात. चलो जा रहा हूँ इंडिया. इंडिया जा रहा हूँ. हाँ इंडिया जा रहा हूँ. थैंक यू थैंक यू. मजा आया नेपाल में जाके. बहुत घूमे हम लोग. थैंक यू. बाय बाय बाय. पैसे कुठे चेंज करायचं पण? मुंबईला जायला लागेल. अरे भाऊ पैसे तर चेंज करून घ्या. मग नेपाळचा बॉर्डर आहे. नेपाळची बॉर्डर आहे की चेंज करावं लागतं. बघू थांब. इंडियावालाच आहे. बघू पैशांचा काय भाई. पैसे राहिलेत आमच्याकडे नेपाळचे. पैसे कुठे चेंज करायचे तेच माहिती नाही पडत. 5400 मतलब कितना? 6000 होगा ना. 9,000 है वो. 600 में चलता है. 1,000 का 600 रुपया आता है नेपाली. इंडियन नेपाली का 1,000 रुपया तो इंडियन का 600 रुपया. नहीं बहुत ज्यादा महंगा बेच रहे आप दे रहे हो. ठीक है पूछ लीजिएगा भाई साहब है पूछिए. कितना होता है भाई? उतना ही होता है. बटा लगता है उसका. क्या लगता है? नेपाली का 100 रुपया आता है ना. सकते पैसे चेंज करताना पण ना एक्सचेंजचे एक्स्ट्रा पैसे घेतात इथे. म्हणजे चार्जेस कापून घेतात. जास्त येतात त्याचे पैसे पण जरा कमी देतात. ते 600-700 रुपये चार्जेस कापतात. फायनली आम्ही आलो इंडियामध्ये. भरपूर भारी वाटतंय आणि आपला फ्लॅग फडकतोय बघू शकता तुम्ही. भाई लोग इंडिया में आ गए. कसं वाटतंय? अरे नेपाळ ट्रिप मस्त एकदम सक्सेस झाली. आपला इंडिया मध्ये जायचं. आता आपल्याला कुठे जायचंय याच्यानंतर? आपल्याला बाबा बैद्यनाथला झारखंडला जायचं. झारखंडला. ओके भावांनो कसं वाटला? खूप छान. भाऊ तुम्हाला एक अलगच एक्सपिरियन्स. गाडी कशी चालवली आपण मिनी ते पण सांगा जरा. नेपाळ म्हणजे एकदम डेंजर घाट आहे पूर्ण. गाडी इलाक आहे. आता यांनी घेतली गाईच गाडी. मी कधीपासून चालवतो. 4-5 तास मिनिट चालवली गाडी. आईला गाडी चालवणं मी एक्सपर्ट आहे. माझ्या मुला ते नेपाळ पर्यंत पोहोचले. ते झाला नेपाळमध्ये. ज्यांना पण कोणाला जायचं असेल त्यांनी ऑफ रोडची गाडी घेऊन जा. बेस्ट असणार नेपाळसाठी. खास नेपाळसाठी. हाय हाय. नेपाळ मध्ये गेलं पण काय एवढा खास नाही वाटला. गोव्याला मजा आली असती. नेपाळ पेक्षा मला पण ठीक आहे. देवदर्शन केलं त्यासाठी चांगलं वाटलं. बाकी काय नाही. देवदर्शन आता हे देवदर्शन ना माझ्याने झालेच नसते कधी. पण मित्रांचा असा प्लॅन झाला ना की कधी मी पण तुम्हाला सजेस्ट करेल. कधी तुमचा प्लॅन झाला तर कधी तोडू नका प्लॅन. निघायचा निघून जायचा डायरेक्ट. कारण की हे प्लॅन वापस बनत नसतात.
त्याच्यामुळे मला पण भारी वाटलं यांच्या सगळ्यांच्या सोबत फिरून. आम्ही तर फर्स्ट टाइम भेटलेलो, म्हणजे हे जे माझे मित्र आहेत त्यांना फर्स्ट टाइम भेटलेलो. माझा एकच मित्र करण, त्याच्यासोबत एनी टाइम मी फिरत होतो. पण आता असं वाटलं ना बिलकुल मला की आम्ही फर्स्ट टाइम भेटले भाई. जाम एन्जॉय केला, जाम मजा केली. आता नेपाळ पासून आम्ही बाहेर आलो इंडियामध्ये. आता आपल्याला जायचंय बाबा बैद्यनाथला. सो तिथे जाऊन मस्तपैकी सकाळी सकाळी दर्शन घेऊयात. परत आता जेवायला भूक लागली, 10 वाजले. कारण की आपल्याला 9:30ला बॉर्डर पार करायची होती. कारण की 9:30 पर्यंतच आमचा पास होता. 4 दिवसाचा आम्ही पास काढलेला. पास काढावा लागतो, तर ते पास आमचं 9:30ला यायचं होतं आतमध्ये. त्याच्यामुळे आज गाडी चालवली आणि पटकन आलो या साईडला इंडियामध्ये. भारी वाटतं. आता आज 9 दिवस झालेत आपल्याला, आपण ट्रिप करतोय भाई, तेही बाय कार. हा एक्सपिरियन्स ना काहीतरी वेगळा होता आणि जाम मजा येते खरोखर बाय कार मध्ये भाई. ले गाडी बिडी चाललं, फक्त आपल्याकडे 2-3 ड्रायव्हर पाहिजेत असे जिगरी, जे गाडी नको सोडायला. बस ड्रायव्हर म्हणजे मित्रच रे, म्हणजे असे चालवणारे गाडी. कसा लय भारी वाटतंय. कसं आम्ही दोघं कसा मस्त फिरतच राहा, पाठी बसल्या बसते, काही टेन्शन नाही. आता वापस बघू पुढच्या महिन्यात वगैरे जाऊ कुठेतरी, लय मजा येते. फक्त हेच पाहिजे मला, दुसरं कोण नको. आता मस्त पैकी जेवण मागवलं, आता फटाफट जेवण करून घेऊ. तरच याही खायला घेतला बघ, काहीच ठेवला नाही. फायनली आता आम्ही आलो हॉटेलवरती. आम्हाला हॉटेल काय सापडत नव्हता, कसा विसा भेटला. आणि हॉटेल पण असे शोधतायत की त्याच्यामध्ये सगळे आमचे जेवढे कॉन्ट्री काढले सगळे त्याच्यामध्येच जाईल. एवढे मोठमोठे हॉटेल बघतोय. हाईला तर कसा व्हायचा, असं मोठ्यानं हॉटेल बघल्यावर कसा व्हायचा, सगळं पैसे कापायचं. त्या पण राज पैसा आहे, करशील कापवाचा कसा तसा. येऊ असं रूम जेवण. चला तिकडे आपले मॅनेजर बघू शकता, पूर्ण पैसे वगैरेचा सगळा बंदोबस्त करतात. हे सूप काय अच्छा, बिहार मध्ये आमचा स्टे आहे. सो बघूयात आता रूम मध्ये जाऊन. जाम थकलोय जाम. युट्यूब चॅनल करण माडू युट्यूब चॅनल मध्ये आपला बाला रोहित आपला सरचे स्वागत आहे. तुला कशाला ठेवलं मी? तुला कशाला ठेवले? असं बोलतात का? आईला रूम लय मोठी आहे. बाबा 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 चांगले. आज तुला घेतो भाऊ रूम आहे का? वृंदावन आहे. लाईटी असतील ना रूम मध्ये. रूम फ्रेशनर जरा मारो, जरा मजा आहे भाई. नेहमीप्रमाणे लय भारी रूम घेतात. काय करणार, नाही भाऊ. सालटी निघली तरी चालेल, रुतबा नाही हटला पाहिजे. उद्या काय लवकर, रोजच तर आपला लवकर असतो भाऊ. लवकर चिल्ड बॉटल दिल्या त्यांना चिल्ड लागतंय. हा चिल. आणि तुम्हाला एक तर साधी दे पागल, एक तर साधी दे. सो हे गाईज गुड मॉर्निंग. काल तर ब्लॉग एंड करताच नाही आला, कारण की ऑलरेडी टाइम झाला होता. तर ब्लॉग एंडच नाही केला, डायरेक्ट झोपून गेलो. 2-2:30 वाजता आमचा नेहमीप्रमाणे स्टे असतो. बघू शकता आम्ही आता हा रूम सोडणार आहोत. आम्ही आता आहोत बिहार मध्ये. सो हा रूम आपल्याला सोडायचा लगेच. ब्लॉगला आपण इथेच एंड करणार आहोत. आता आपण सध्या तर चाललंय बाबा बैद्यनाथांचं दर्शन घेण्यासाठी, जिथे 12 ज्योतिर्लिंग मधून भारतातल्या एक ज्योतिर्लिंग आहे, त्याचं सुद्धा दर्शन घ्यायचंय आपल्याला यावेळी. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात. नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका. भेटूयात अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.